टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। अयोध्येमधील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरातील विविध संस्थांकडून शोभायात्रा काढण्यात येणार आहे, त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे। प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। अनुसूचित प्रकार रोखण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी 1,500 पोलीस बंदोबस्त राहणार आहे। शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील अतिरिक्त कुमक बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे। राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या बंदोबस्तात राहणार आहेत। शहराच्या मध्यभागासह उपनगरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले। कात्रज येथील कार्यसिद्धी प्रतिष्ठानकडून सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्यानिमित्ताने कात्रज डेअरी प्रवेशद्वार क्रमांक 3 ते वसंत विहार सोसायटी ते अहिल्यादेवी उद्यान दरम्यान असलेला रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज